याला मूव्ह करतोय, बघूया काय होतंय. हा सर, नमस्कार. सॉरी मित्रांनो, जरा फोन आला. मी डू नॉट डिस्टर्बला टाकायचं विसरलो फोन. ओके, टाकूया फोनला. ओके. मार्केटने एक अपसाइड वरनं डाऊन साइडला मोमेंटम दिलं नाही. बघूया मार्केट काय करतंय मित्रांनो. काय किती रेसिस्टन्स आहे छोटासा मित्रांनो, बघू. थोडंसं मार्केटला मूव्ह होऊ दे मित्रांनो, मग आपण विचार करूया. आता जरा शांत बसूया आपण, कारण का मार्केट वरच्या साईड पर्यंत जाईल, या सपोर्ट पर्यंत जाईल एवढं नक्की. आपला फोन आल्यामुळे आपल्याला एंट्री इथेच घ्यायला पाहिजे होती, पण फोन आल्यामुळे थोडंसं लेट झालंय. आता स्टॉप लॉस खूप मॅनेज होईल. ठीक आहे, असू दे, आपण वेट करू. काय काय गोष्टी आपल्या हातात नसतात.
बघूया मित्रांनो, खालून जर एक अपसाईडला छोटीशी मोमेंटम जर दाखवतोय तर आपण अपसाईडला जाऊ शकतो, नो डाऊट. पण सगळ्या गोष्टी परत जर निसरवर आहेत. अजून पण कुठलाही ट्रेड घेतला नाही मित्रांनो, जस्ट पण एक अंदाज बनतोय की जर ट्रेड घेतला तर काय होऊ शकतं. कारण मार्केटचे टेम्पलेट्स ओळखणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. आपण कुठलीही घाई केलेली नाही या ट्रेडमध्ये, कारण आपण जस्ट अजून चेक करतोय की काय होऊ शकतं.
आपल्याला जस्ट 1:3 पाहिजे मित्रांनो. आपण वाट बघतोय व्यवस्थित. आपल्याला पाहिजे असा ट्रेड मिळतोय का? ऍक्च्युली मी इथे एका ट्रेड मध्ये एंटर झालोय. बघूया काय होतं. आपला स्टॉप लॉस जस्ट छोटासा खालचा राहील. आपला स्टॉप लॉस एकदम छोटासा राहील मित्रांनो. जस्ट ही लेवल एवढंच. त्याच्या जर खालती गेला तर आपण निघून जाऊ आणि आपला टार्गेट जस्ट वरपर्यंत राहील. हे आपलं टार्गेट राहील. बघूया काय होतं. हा पहिलाच ट्रेड आहे मित्रांनो. आपल्याला 1:3 एवढंच पाहिजे. आपल्याला जर 1:3 मिळते तर आपण इथून निघून जाऊ आणि आजचं ट्रेडिंग इथेच बंद करून टाकू. मी ट्रेड खूप विचार करून आणि शांत डोक्याने घेतलेला आहे. मला माहिती आहे मी काय करतोय. त्यामुळे मला जास्ती रिस्क याच्यामध्ये घ्यायची नाहीये. आपला पहिलाच ट्रेड आहे सकाळचा, मॉर्निंगचा. एवढ्या लवकर ट्रेड घेणं रिस्की असतं कारण का मार्केट फार व्होलटाईल असतं. त्यामुळे आपण थोडीशी रिस्क घेऊन ट्रेड घेतोय खरा. बघू किती सक्सेस मिळतो. आपला स्टॉप लॉस जस्ट छोटासा राहील. जर आपल्या उलट्या दिशेला ट्रेड फिरतोय असं वाटतंय तर मी कदाचित मार्केट कॉस्ट टू कॉस्ट पण काढून टाकीन हा ट्रेड. कारण का उगाच रिस्क घेण्यात काही पॉईंट नाही मित्रांनो. बघू थोडंसं वाट बघूया आपण. जर आपल्या अगेन्स्ट ट्रेड फिरतोय तर लगेच आपण या ट्रेड मधून बाहेर पडणार आहोत. कारण का मित्रांनो एवढ्या सकाळी एंट्री घेणं इतक्या कॉन्फिडन्सली इतकं सोपं नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला नॉलेज असणं फार गरजेचं आहे. जर तुमच्याकडे नॉलेज नाहीये आणि तुम्ही अशा प्रकारचे ट्रेड घेताय तर सकाळच्या वेळेला मोमेंटम एवढ्या जबरदस्त स्पीडला वर्क करत असतात की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. एवढ्या जबरदस्त स्पीडला सकाळी मार्केट वर्क करतं. कधी कधी शांत असतं, कधी कधी सायलेंट असतं, पण कधी कधी अशा मोमेंटम एवढ्या स्पीडने देतं की तुम्हाला चान्स मिळत नाही मार्केटमध्ये कुठल्या साईडला जाण्याचा. त्यामुळे तुम्ही थोडंसं कॉशियसपणे मार्केटमध्ये ट्रेड करायला पाहिजे असतो सकाळी. जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स नाहीये, जर तुम्ही नॉलेज तुमच्याकडे प्रॉपर नाहीये, तुम्ही कुठला तरी इंडिकेटर बेस किंवा कुठली तरी स्ट्रॅटर्जी बेस असं काहीतरी करत असाल तर मात्र तुम्हाला मार्केटमधून लॉस होण्यापासून कोणी वाचवू शकत नाही. मी हा ट्रेड घेतोय, मी पूर्ण विचारपूर्वक घेतोय कारण का मला माहिती आहे मी काय करतोय आणि मला माझी टार्गेट्स माहिती आहेत म्हणून मी हा ट्रेड घेतलाय. उगाच काहीतरी करून ट्रेड घेत नाहीये. हा, लॉस होऊ शकतो मी असं म्हणत नाही. माझे 10 मध्ये 4 ट्रेड लॉस मध्ये जाऊ शकतात. 100% सक्सेसफुल मी पण नाहीये. पण एवढं नक्की की आपल्या शिकलेल्या ट्रेनिंग वरती मला कुठेतरी विश्वास आहे.
म्हणजे विश्वास आहे याचा अर्थ असा आहे की हे आता बघा हे CH लिहिलंय इथपर्यंत जरी ट्रेड गेला तरी माझा 1:3 निघून जातोय. मला जास्ती अपेक्षा पण नाहीये त्याच्यावरती जायची. माझं टार्गेट वरच्या लेवल पर्यंत आहे, डेफिनेटली आहे. 100% आहे. पण मी आत्ता एवढाच विचार करतोय की माझा 1:3 निघाला ना तर मी ह्याच्यामधून निघून जाईन. माझा 1:2 निघायला अजून किती वेळ जातोय? फार फार तर 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं माझं जर त्या CHच्या आसपास जरी गेला तरी मी माझ्या ट्रेडमधून निघू शकतो. कारण का मार्केटमध्ये रिस्क घ्यायची काही गरजच नाहीये. कारण का मार्केटमध्ये जर तुम्हाला ₹1 लावून जर ₹3 मिळतोय, तर तुम्ही मार्केटमध्ये रिस्क घेण्यात काही पॉइंटच नाही. कारण का आज मार्केट व्होलॅटाईल असू शकतं. कारण का बुधवार, गुरुवार मी सांगितलंय, बुधवार आणि गुरुवार मार्केटमध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर साइडवेज मार्केट होऊ शकतं. अरे बघा, हा ट्रेड इथून जर उलटा फिरला, तर मी त्याला इथेच काढून टाकीन. खाली थोडा आला तर मी काढून टाकीन. कारण का मला माहिती आहे, की जर ट्रेड आपल्या दिशेनं नाही जात आहे, तर आपली रिस्क मॅनेजमेंट जी आहे, ही प्रॉपर असलीच पाहिजे. जर ती तुमची प्रॉपर नाहीये, तर मात्र तुम्ही गोंधळ करता. तर बघू काय होतं ते. आपण आपल्याला ट्रेड घेतलेला आहे. आपण आपला वेट करतोय. आपल्या लेव्हलला थोडासा वरच्या साईडला जर मिळाला, तर आपण या ट्रेडमधून बाहेर पडून जाऊ. कारण का ऑप्शन्स मित्रांनो एवढे जबरदस्त वर्क करत असतात, की जर तुम्ही थोडंसं जरी तुमचं जजमेंट जर ऑप्शन्समध्ये चुकतंय, तर मात्र ऑप्शन्स तुम्हाला भयानक पद्धतीने लॉस देतात. भयानक पद्धतीने लॉस देतात. की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत एवढ्या पद्धतीने तुमच्या लॉस होऊ शकतात. बघूया काय होतंय. आपण या ट्रेंडमध्ये इन झालोय. आपला स्टॉप लॉस आता आपण एकदम कॉस्ट टू कॉस्ट करून टाकणार आहे. आता आपल्याला जास्ती त्याच्यामध्ये घेण्याचे काय हे नाही. आपला स्टॉप लॉस एकदम कॉस्ट टू कॉस्ट आहे. मार्केट जर उलटं फिरतंय तर आपण या ट्रेंडमधून निघून जाऊ. मार्केट जर नाही उलटं फिरत आहे तर आपण ट्रेंडमध्ये कंटिन्यू राहून जाऊ. मी म्हणतो 24,881, 880च्या वरती जरी गेलं तरी माझा प्रॉफिट होऊन जाईल. 1:3 माझा आरामात निघून जाईल. आत्ता सुद्धा माझा 1:3 दिसतोय मला. पण मी थोडंसं होल्ड करतो की मार्केट थोडंसं का होईना अपसाईडला जायला पाहिजे अजून. कारण का आपल्याला आपल्या स्किलवरती आणि आपल्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला विश्वास आहे, भरोसा आहे. त्यामुळे आपण थोडंसं अपसाईडला जायचा प्रयत्न करतोय. कारण का मार्केट जर देतंय प्रॉफिट तर घेऊन जाऊया एवढंच माझं वैयक्तिक मत आहे. जास्ती काय त्याच्यामध्ये डोकं चालवण्यासारखं काही नाही. या CHच्या वर गेला तर मी ट्रेडमधून एक्झिट होऊन जाईन. मला हे टार्गेट घ्यायची पण काही इच्छा नाही. ठीक आहे, बघूया काय होते. ओके मित्रांनो, माझा 1:3 मला दिसतोय. मी 1 मिनिटं फक्त होल्ड करतोय. तुम्हाला मी थोडंसं म्हणजे दाखवायचं नसतं मला ह्या गोष्टी. पण कसं असतं कधी-कधी आहे ना काही-काही गोष्टी थोडक्यात सांगायचं झालं तर लोकांना पटत नाहीत. याला काय झालं? मी त्या ऑप्शनमध्ये जातो आणि ऑप्शन्समध्ये तुम्हाला एक दाखवतो 24,700 लाईव्ह ट्रेड माझा चालू आहे. काही-काही लोकांना पटत नाही लाईव्ह ट्रेड सर घेतात की नाही घेतात म्हणून मी इथे दाखवतोय परत एकदा, की हा बघा हा लाईव्ह ट्रेड चालू आहे. ₹6,471 माझा प्रॉफिट आहे आणि हा मी इथे ऑलमोस्ट बुक करून टाकतो. ओके. माझा प्रॉफिट झालाय. मी हा प्रॉफिटमधून सॅटिस्फाईड आहे. त्यामुळे मी बुक करतोय कारण का ऑप्शन्स आहे. मला माहिती आहे मार्केट वर जाणार आहे. मला इथून पुढे उगाच टेन्शन घेत बसायचं आणि मग ते काय होईल, कसं होईल? ठीक आहे. आपण हे बघा इथे एक ट्रेड घेतला, इथे एक ट्रेड घेतला. आपल्याला मिळाला तो ₹154. मी दाखवतो तुम्हाला परत एक्सप्लेन करतो. हा बघा. मी इथे एक ट्रेड घेतला. ₹154 मला मिळाला. माझा स्टॉप लॉस जस्ट एवढा होता. 154 वजा 10 पॉइंट 144 किंवा 145 एवढा माझा स्टॉप लॉस होता. ₹154 जर माझा 10 पॉईंटचा स्टॉप लॉस होता आणि जर मला ₹200 मिळत आहेत. म्हणजे तुम्ही जर विचार करायला गेलात तर मला 50-60 पॉईंट मिळत आहेत आणि जर माझी क्वांटिटी 150 आहे तर मी आरामात बाहेर पडायला पाहिजे ना. मी त्याच्यामध्ये काही जास्ती हे करण्यात अर्थच नाही ना होल्ड करण्यामध्ये. कारण का मार्केट व्होलटाईल आहे. कारण का ही बघा ही कॅन्डल जी आहे ही इथे दाखवतो मी तुम्हाला. थोडंसं एक्सप्लेन करतो ही बघा. ती बघा. ह्या कॅन्डल्स ज्या आहेत ना, ह्या कॅन्डल्स तुम्हाला आता इथून मी ट्रेड घेतला होता. या लेव्हलवरनं मी ट्रेड घेतला. मला इथपर्यंत ट्रेड मिळाला. आता बघा मी जर इथे थांबलो नसतो, इथून मी जर ट्रेड काढला नसता या कॅन्डलवरती, तर आता हा माझा जो दिसत होता माझा 50 पॉईंटचा आहे, हा माझा बघा 14-15 पॉईंट मायनसमध्ये दिसायला लागला असता. 15 पॉईंट मायनसमध्ये 150 क्वांटिटी जर तुमची आहे, तर तुम्ही विचार करा ना, ₹2,000-1,000 माझा मायनस दिसायला लागला.
हां, ठीक आहे. मी होल्ड करू शकतो. आरामात मार्केट वरच्या लेव्हलपर्यंत जाणार आहे मला माहिती आहे. आरामात मला अजून 50 एक पॉइंट मिळाले असते, 60 पॉइंट मिळाले असते. तो प्रॉब्लेम तो नाहीये. प्रॉब्लेम एवढाच आहे, की जर मार्केट तुम्हाला देतंय आणि तुम्हाला किती मिनिटामध्ये तुम्ही ह्या कॅन्डलवरती ट्रेड घेतलात. इथून 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट, 6 मिनिट, 7 मिनिट, 8व्या मिनिटाला जर तुमच्या खात्यामध्ये ₹6,000 येतायत, तर तुम्ही बाहेर निघा ना. कशाला परत रिस्क घेताय? 8व्या मिनिटाला जर तुम्हाला ₹6,000 असा कुठला बिझनेस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 8 मिनिटामध्ये ₹6,000 मिळतात? 8 मिनिटामध्ये तुम्हाला ₹6,000 मिळतात असा कुठला बिझनेस आहे? पण त्याच्यासाठी तुमच्याकडे परफेक्ट नॉलेज असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे परफेक्ट नॉलेज नाहीये आणि तुम्ही जर काहीतरी करताय, तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही. का सांगतो तुम्हाला? कारण का ऑप्शन्स असा विषय आहे, की ऑप्शन्समध्ये जर तुम्ही गोंधळ घालताय, तर तुमचे 8 मिनिटामध्ये ₹6,000 पण जातात. ₹6,000 जाणारच ना. साहजिक आहे ₹6,000 जायला. कारण का तुम्हाला तुमच्या स्किलवरती आणि तुमच्या जर टेक्निक्सवरती जर विश्वास नसेल आणि तुम्ही जर काहीतरी चुकीच्या पद्धतीने जर काही ट्रेड करत असाल, तर तुमचे पैसे जाणं साहजिक आहे. आता हे ट्रेड मी दिवसभर करू शकतो ना. मग करायला काही प्रॉब्लेम नाही. पण करताना जर माझे 8 मिनिटात ₹6,000 येतायत, तर माझ्या 8 मिनिटात ₹6,000 जाऊ पण शकतात ना. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे रिस्क अँड रिवॉर्ड रेशो जो आहे, हा रिस्क अँड रिवॉर्ड रेशो तुम्हाला मेंटेन केला पाहिजे. जर तुम्हाला ₹10 चा प्रॉफिट मिळतोय, ₹10 जर तुमचा लॉस तुम्ही घेताय, तर तुम्हाला ₹6,000 तुम्हाला हे व्हायला पाहिजे, प्रॉफिट व्हायला पाहिजे. तुम्ही ₹10 मध्ये ₹30 हे धरून गणित चालायचंय. मी तुम्हाला माझ्या पोर्टफोलिओमध्ये पोझिशन्स दाखवतो. वन सेकंड. हा ट्रेड आपण ₹159 ला घेतला होता. म्हणजे ₹159 ला आपली एंट्री होती आणि ₹198 ला आपण बाहेर पडलो. म्हणजे जर मी ₹160 राउंड फिगर पकडतोय, ₹160 ला ट्रेड घेतोय आणि ₹10 जर माझा काय आहे स्टॉप लॉस आहे. म्हणजे 160 वजा 10 म्हणजे ₹150 चा जर माझा स्टॉप लॉस आहे. तर माझा ₹10 च्या स्टॉप लॉसला ₹30 माझा प्रॉफिट मिळाला पाहिजे. म्हणजे 160 प्लस 30 190 मी हा 198 ला काढतोय. मग ऑलमोस्ट 40 पॉइंट मला मिळाले ना. आता हा ट्रेड करतोय ₹183 ला. म्हणजे 10 पॉइंट परत मायनस ट्रेड करतोय. मी जर आता होल्ड करतो, तर ह्याच्यामध्ये परत माझे 10 पॉइंट काय झाले असते? मायनस झाले असते. म्हणून मी काय केलं, की माझा 1:3 मिळाला, मी निघून गेलो. आता हा परत 159 वर आला, तर मला कॉस्ट टू कॉस्ट काढायला लागेल. मग त्याच्यापेक्षा बेटर आहे, की मी जे मिळालंय ते घेतो आणि निघून जातो. 8 मिनिटामध्ये जर केलं, तर माझा काय की पूर्ण वेळचा बिझनेस नाही ना. माझे बाकीचे पण बिझनेस आहेत ना. त्याच्यामध्ये सुद्धा मला वेळ द्यायचा आहे ना. त्यामुळे आणि मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, की बुधवार, गुरुवार मार्केट साइडवेज होण्याचे चान्सेस आहेत. आणि चान्सेस आहेत याचा अर्थ साइडवेज होईलच असं मी म्हणत नाही. पण चान्सेस आहेत. चान्सेस आहेत म्हटल्यावर तुम्हाला काय करायला पाहिजे? बघा, इथून तुम्हाला ट्रेड मिळतो, इथपर्यंत मिळतोय, तुमचे 1:3 निघून जाताय, तर तुम्ही निघून जा. आता नो डाउट आता हा बघा, हा परत 187 जातोय, कदाचित 200 जाईल, कदाचित 300 जाईल. मला नाही ना माहिती किती जाईल. पण आता आपल्याला जी लेव्हल मिळते त्याच्यात जर 1:3 मिळतंय, मला माहिती आहे हा ट्रेड वरपर्यंत जाणार आहे, इथपर्यंत जाणार आहे. इथपर्यंत त्याला चांगले प्रॉफिट मिळेल. कदाचित माझा जो मी हा जो 192 190 ला काढला आहे का 200 ला काढला आहे, तो ट्रेड माझा कमीत कमी वरच्या साइडपर्यंत जाणार आहे. मला माहिती आहे. तो कदाचित 300 पर्यंत पण जाईल. जाईल ना, काही प्रॉब्लेम नाही ना न जायला. त्याचा आहे ना वरची लेव्हल. इथे रेसिस्टन्स त्याचा वरती आहे. त्यामुळे तो रेसिस्टन्सवरनं जाईल. हां, पण मी हा ट्रेड होल्ड कधी केला असता, जर ह्या सपोर्टवरनं जर मला मिळाला असता, तर मी इथपर्यंत होल्ड केला असता. आता गोंधळ काय आहे, की हे थोडंसं चार्ट मी मोठा करतो आणि चार्टमध्ये तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. हे बघा. मार्केटमधला रेसिस्टन्स हा आहे वरची लेव्हल ही आहे. ही बघा. ही मार्केटमधली रेसिस्टन्स लेव्हल आहे. ओके. आणि मार्केटमधली सपोर्ट लेव्हल आहे ही. ओके. मार्केटमध्ये सपोर्ट हा आहे, रेसिस्टन्स हा आहे. मार्केट आता मध्येच आहे. हे मार्केट काय आहे? आता मध्येच आहे. मला नाही माहिती की इथपर्यंत जाणार आहे की इथपर्यंत जाणार आहे. इथपर्यंत गेलं तर माझे जबरदस्त प्रॉफिट होईल. पण इथपर्यंत जर गेलं, तर मी इथे जो ट्रेड घेतलेला आहे, हा माझा काय होईल? कॉस्ट टू कॉस्ट काढावा लागेल आणि मला नवीन ट्रेड फाइंड करावा लागेल इथपर्यंत जाण्यासाठी. मग त्याच्यासाठी मी परत अडचणीत, की कुठून एंट्री घेऊ, कुठून एक्झिट घेऊ? कारण का माझ्याकडे घालवायला फक्त 10च पॉइंट आहेत. त्याच्यापुढे माझ्याकडे घालवायला पॉइंट नाहीयेत. जर माझा एक स्टॉप लॉस हिट होतोय, तर मी मार्केटमधून उठून जातो. मी परत मार्केटमध्ये बसत नाही.
पण हा जो ट्रेड मला मिळाला, हा मला कुठल्यातरी माझ्या काहीतरी शिकलेल्या स्किलमुळे मिळाला. त्यामुळे मला असं वाटत होतं, की इथून परफेक्ट मला 20-30 पॉइंट तो देणार. त्याप्रमाणे त्याने दिलं. आता मी परत त्याच्यामध्ये विष प्रयोग करण्यासारखं, की बाबा काय होईल, काय होईल? थांबूया, थांबूया. इथपर्यंत गेला तर माझं भरपूर प्रॉफिट होईल. माझे 25 नाही ₹50,000 एका दिवसात होतील नो डाउट. पण जर मला पहिला जर प्रॉफिट बुक करायला मिळतोय, तर मी बुक करून टाकीन. मी कशाला टेन्शन घेऊ? मला एकच ट्रेड करायचा आहे. मला 2 ट्रेड करायचेच नाहीयेत. ओके. तर ह्या लॉजिकने मी इथून मला इथपर्यंत मिळाला, मी निघून गेलो. कारण का ही एक लेव्हल आहे. या लेव्हलवरनं मार्केटने परत रिजेक्शन घेतलेलं आहे. हे बघा. हे जोरदार कॅन्डल रिजेक्शन आहे. आणि या रिजेक्शनमध्ये ही कॅन्डल अपसाईडला जाणार आहे हे 100%. हे रिजेक्शन घेतलं नाही. इथून ह्या कॅन्डलने रिजेक्शन घेतलं नाही. इथे कुठेतरी काहीतरी एक लेव्हल आहे. तिथून मी अपसाईडचा ट्रेड घेतलाय. त्या अपसाईडच्या ट्रेडमध्ये मला माहिती आहे की वरपर्यंत जाणार आहे. पण वरपर्यंत जाईल याची गॅरंटी काय? मार्केट फॉल पण करू शकतं. काल एक निगेटिव्ह न्यूज पण आली आहे, की ट्रम्प म्हणाले की 25% इंडियावर टेरिफ लावीन. कुठला न्यूजचा इम्पॅक्ट कधी मार्केट कुठल्या सिच्युएशनला टाकेल, पहिल्या रेसिस्टन्सला भेटायला जाईल की सपोर्टला भेटायला जाईल, हे तुम्हाला काही माहित नाही. तुम्ही जस्ट एक अनुमान करत असता, की एक जस्ट हे करत असता, प्रिडिक्शन करत असता, की तुम्हाला कुठे जाणार आहे. हां, तुम्हाला ज्या जाणार आहे त्या दिशेला जर ट्रेड मिळतोय आणि तुमचा जर 1:3 निघतोय त्या दिवशी, तर तुम्ही त्या ट्रेडमधून बाहेर पडायला पाहिजे. माझं एवढंच सिंपल मत आहे. ठीक आहे मित्रांनो, जाऊ दे. आजचा ट्रेड आपण इथेच क्लोज करूया. तुम्हाला जर काही शंका असतील तर मला WhatsAppला कॉल करा. WhatsAppला मेसेज करा, कॉल करा. त्या नंबर कॉलिंग नंबर पण आहे तो माझा. आणि कोणाला जर ट्रेनिंगमध्ये माझ्या ट्रेनिंगमध्ये यायचं असेल तर मला फोन करा. मी तुम्हाला व्यवस्थित गाईड करीन. बघितलं? आता ही कॅन्डल बघितलं? ही वरपर्यंत गेली आणि वरपासून इथेपर्यंत येते. एक मिनिट. ओके. हा माझा कॉलिंग नंबर. ही कॅन्डल आता येते. आता कशावरून सांगता येत नाही की हा रेसिस्टन्स सपोर्ट पर्यंत जाणार नाही. म्हणून मित्रांनो, जेव्हा मार्केट देतंय तेव्हा घेऊन बाहेर पडणं हे सगळ्यात लॉजिकल गोष्टी असते. त्याच्या पुढे मार्केट बरोबर भांडत बसणं किंवा तुम्ही अज्युम करणं हे चुकीच्या गोष्टी असतात. ओके. मी परत सांगतोय 100% मार्केट इथून वरपर्यंत जाऊ शकेल, पण खालपर्यंत पण येऊ शकेल. मार्केट आहे ते, त्याची मर्जी चालते, आपली मर्जी नाही चालत. ओके. ठीक आहे मित्रांनो, आजचं ट्रेनिंग आपण इथे आजचं लाईव्ह ट्रेडिंग आपण इथेच बंद करूया. परत भेटूया उद्या. उद्या जर उद्या एक्सपायरी आहे. जनरल मी एक्सपायरीला ट्रेड करत नाही. पण जर मी केला आणि लाईव्ह ट्रेडमध्ये जर मी आलो, आजच्या मोमेंटमवर डिपेंड करेल की उद्या ट्रेड करायचं की नाही करायचं आहे. जर उद्या मी लाईव्ह ट्रेडिंग केलं तर तुम्हाला व्हिडिओ अपलोड नक्की करीन. कोणाला क्लास जॉईन करायचा असेल तर मला फोन करा. माझ्या यूट्यूब चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा. मी बघतोय की जवळपास 80% लोक विदाऊट सबस्क्राईब केल्याशिवाय माझे व्हिडिओ फक्त बघतायत. म्हणजे त्यांना कोणतरी पाठवतं आणि ते फक्त बघतायत. अरे प्लीज या राजानं सबस्क्राईब तरी करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू मिळत तरी राहतील. मी तुम्हाला काही ना काहीतरी माझ्या ह्याच्यामुळे तुम्हाला काही ना काहीतरी फायदा तर होतोय. तेवढं तरी सबस्क्राईब तरी करा तुम्ही. ओके. ठीक आहे. माझ्यानं आज एवढंच हे आहे. अजून काही तुम्हाला जर शंका असेल तर माझ्या नंबरला कॉल करा. ओके. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद.